माणसांना धोके कळण्यापूर्वी ते प्राण्यांना समजतात असं म्हणतात. अशा परिस्थितीमध्ये ते त्यांच्या मालकाला कोणत्याही कृतीतून आधीच इशारा देण्याचा प्रयत्न करत असतात, नाहीतर ते स्वतःच धोक्याचा सामना करतात. सध्या सोशल मीडियावरती अशाच एका मांजरीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चक्क मांजरीनं चिमुकलीचे प्राण वाचवलेले आहेत. नेमकं या व्हिडिओमध्ये काय आहे जे पाहिल्यानंतर तुम्ही त्या मांजरीचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की एक मांजर एका लहान मुलाला एका उंच इमारतीच्या बाल्कनीतून बाहेर डोकावण्यापासून रोखत असल्याचं दिसून येतंय. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय की लहान मूल बाल्कनीच्या रेलिंगमधून बाहेर डोकावण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. ते लहान मूल हात पुढे करताना आणि रेलिंग पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतंय. तसेच या दरम्यान मांजर तिथे बसून मुलाला हे करताना पाहत असल्याचं देखील पाहू शकताय तुम्ही. ती मांजर थोडा वेळ त्याच्याकडे पाहतच असतं, मग इकडे तिकडे पाहिल्यानंतर ती मुलाजवळ जाते आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. मुलाला थांबवण्यासाठी ती स्वतः बाल्कनीच्या रेलिंगवर चढते. मांजरीने वारंवार तिला थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर बाळ शेवटी आत परत जाऊ लागलेला आहे. हा व्हिडिओ ॲनिमल हिरोज वर्ल्ड्स नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला असून अक्षरशः तुम्हाला करायला लावतात. प्राण्यांना देखील खरोखर किती समजतं असं या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेलं आहे. या व्हिडिओला 4 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून अनेक लोकांनी कमेंट्स देखील व्यक्त केलेले आहेत. एका युजर्सनं म्हटलेलं आहे, मांजर हुशार आहे पण पालकांनी त्याच्या मुलांना बाल्कनीजवळ राहू देऊ नये. तर दुसऱ्या युजर्सनं म्हटलंय, अशा पालकांची लाज वाटते. तर एका युजर्सनं म्हटलेलं आहे, तुम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी मांजरीचे जीवन धोक्यात घालत आहात. स्वतःच्या मुलाचे रक्षण करा आणि खरे पालक बना. तर एका युजर्सनं म्हटलेलं आहे, मांजर फक्त आळशी नसतं तर हुशार देखील असतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.